नमस्कार मंडळी, मी रुपाली. स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सध्या कॅनडात पावसाचे दिवस सुरू आहेत. बरोबर वीकेंड आला की पावसाला सुरुवात ही होत असते. तर आज देखील सकाळपासून बराच पाऊस हा सुरू आहे. परंतु मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे घरात त्यांना फार बोर होत होते. म्हणून आज त्यांना आम्ही बाहेर फिरायला नेत आहोत. ते म्हणजेच जवळ एक गल्फ म्हणून टाऊन आहे. त्या ठिकाणी एक रिव्हरसाईड पार्क आहे. तर आम्ही जात आहोत रिव्हरसाईड पार्क या ठिकाणी. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत बघूया रिव्हरसाईड पार्क. हॅलो, आज पाऊस आहे. तर मी पार्कमध्ये आलेली आहे. गल्फ या ठिकाणी सुंदर असं एक पार्क आहे. चला तर मग मी तुम्हाला आज पार्क दाखवते. छान आपण मस्त मिळून पार्क बघूया. चला. फायनली पाऊस आता थांबलेला आहे आणि या पार्कमध्ये तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडे देखील आहेत, प्लांट्स. आपण आधी या साईडने जाऊया.
बघा या ठिकाणी फ्लोरिंग क्लॉक आहे, फुलांची एक क्लॉक बनवलेली आहे बघा, सुंदर असं. आणि त्या क्लॉकच्या वर बघा 2026 आणि गल्फ लिहिलेलं आहे. हाय रियांश. या पार्कमध्ये जे जास्वंदासारखे फूल दिसत आहे त्यालाच रोज ऑफ शेरॉन या नावाने ओळखले जाते. हे फूल कॅनडात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात जास्त प्रमाणात येत असतात. आणि मेन म्हणजे हे 3-4 कलर्समध्ये येतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात हे, परंतु आकार आणि दिसायला सेम असतात. मग त्यात पांढरा कलर, गुलाबी, निळा अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये हे जास्वंदाच्या फुलासारखे फूल असते.
हॅलो, नमस्कार, मी रुपाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गल्फ या शहरातील पार्क दाखवणार आहे. तर आमची कॅनडातली जी सुरुवात आहे ती गल्फ या शहरातून झालेली आहे. माझ्या बऱ्याच आठवणी आहेत. जेव्हा मी गल्फमध्ये आली तेव्हा माझा मोठा मुलगा होता गीतांशसोबत या पार्कला आम्ही नेहमी यायचो. गीतांश जेव्हा लहान होता तेव्हा. आणि मग नंतर रियांश बॉर्न पण या शहरात झाला, इथल्याच हॉस्पिटलला. आणि मग नंतर आम्ही दुसरीकडे मूव्ह झालो. तर मग चला तुम्हाला गल्फ हे शहर दाखवते. तर या गल्फच्या पार्कमध्ये जे पहिलं घर बांधण्यात आलं या ठिकाणी ते 1827 या साली बांधण्यात आलं. तर त्याचं एक मॉडेल हाऊस या ठिकाणी ठेवलेलं आहे. चला आपण ते बघूया. या पार्कमध्येच येते. हे बघा, हे मॉडेल हाऊस आहे गल्फमध्ये. या प्रकारचं घर हे बांधण्यात आलेलं आहे 1827 या साली. जर तुम्ही गल्फच्या आजूबाजूला असाल इथे कॅनडात तर या पार्कला नक्की व्हिजिट करा. खूप छान पार्क आहे आणि खूप शांतता आहे, अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी तुम्हाला बरेच म्हणजे प्लांट्सचे प्रकार देखील बघायला मिळेल. फ्लावर्स पण खूप प्रकारचे फ्लावर्स आहेत या ठिकाणी. चलो, हे पार्क खूप मोठे असल्यामुळे रिव्हर साईडला जाताना आम्ही कारने गेलो आणि मग कार पार्क करून त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी काही प्ले एरिया आहे आणि मग रिव्हर आहे. चला तर मग आता आपण या ठिकाणी असलेली रिव्हर बघूया.
छान मागे शांत असं पाणी जुळजुळ वाहून राहिलं आणि मस्त असे बदक आहेत मागे, डक, ज्याला बुश म्हणतो आम्ही. असं विकेंडला आम्ही जात असतो पार्कमध्ये. थोडेच दिवस आहे, मग नंतर स्नो सुरू झाला की हे सगळं नॅचरल सौंदर्य जे आहे ते संपणार आहे. तर अशा प्रकारे ही आहे गल्फ या ठिकाणी असलेली रिव्हर. आणि तुम्ही बघू शकताय रिव्हरच्या वरच्या बाजूला आहे तो म्हणजे ब्रिज. तर आता आपण ब्रिजवर जाऊन बघूया रिव्हर दोघं साईडने कशी दिसते ते. नदी आहे. Oh wow, so cute. Hi Lily. Sit. Hi. Sit. अशा प्रकारे मुलांच्या पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर शेवटी होते ते म्हणजेच मेरी गो राऊंड या ठिकाणी मुलांना खेळायचे होते. मग आम्ही दोघांसाठी तिकीट्स घेतले आणि मग मेरी गो राऊंड या ठिकाणी मुलांनी खूप एन्जॉय केला.
तर अशा प्रकारे गल्फ या ठिकाणी असलेले पार्क आपले बघून झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.